मुंबईकरांच्या आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव। वडापाव हा जरी बाहेर वेगळ्या भावांमध्ये मिळत असला तरी रेल्वे स्थानकांमध्ये देखील वेगवेगळ्या भावामध्ये मिळालेला पाहायला मिळतो। आणि हेच आता भाव दर जे आहेत ते आता बदलणार असल्याचं रेल्वेच्या वतीनं माहिती देण्यात आलेली आहे। 1 जुलैपासून हे दर जे आहे ते बदलण्यात आलेले आहेत असं रेल्वेच्या वतीनं माहिती देण्यात आलेली आहे। जवळपास 1 जुलैच्या अगोदरपर्यंत जे ह्या रेल्वे स्थानकावरती जे अधिकृतपणे जे स्टॉल असतात आणि या स्टॉलवरती वडापाव जे आहे ते विक्रीसाठी ठेवण्यात आलेला असतो। या वडापावचे दर जे आहे ते अगोदर 13 रुपये होते, परंतु 1 जुलैपासून 18 रुपये हा वडापावचा दर करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर अनेक वेळा हा वडापाव जो आहे तो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आणि सर्वसामान्यांची भूक भागवणारा वडापाव आपल्याला असलेला पाहायला मिळतो। परंतु बाहेर जरी वडापावचे दर वारंवार बदलत असले तरी रेल्वे स्थानकावरच्या वडापावचे दर जे आहे ते 2021 पासून बदलले नव्हते, परंतु आता दर जे आहे ते 1 जुलैपासून बदलण्यात आलेले आहेत। जवळपास 13 रुपये जो दर होता तो 18 रुपये दर करण्यात आलेला आहे। कारण की वडापावला लागणारा मैदा असेल किंवा इतर बटाटा असेल याचे भाव जे आहेत ते वारंवार वाढत असतात आणि त्यामुळेच हे दर वाढवण्यात आल्याचं रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। परंतु गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे ते हे दर वाढवण्यात आले नव्हते। पश्चिम रेल्वेच्या वतीनं 2021 साली शेवटचे वडापावचे दर जे आहे ते दर वाढवण्यात आले होते, परंतु त्यानंतर कोणतेही दर वाढवण्यात आले नव्हते। त्याच्यामुळं अधिकृत जे रेल्वे स्थानकावरती स्टॉल असतात या स्टॉलवरती जर वडापाव सुरुवातीला 13 रुपयाला मिळायचा तो आता वडापाव जो आहे तो 18 रुपयाला मिळणार आहे। परंतु याच्यामध्ये आणखी रेल्वेने बदल केलेले आहेत, ते म्हणजे वडापाव सोबत इतर देखील पदार्थ ठेवण्यासाठी या स्टॉल धारकांना परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये भेळ असेल, शेवपुरी असेल, सँडविच असेल याचे देखील दर जे आहे ते रेल्वेच्या वतीनं निश्चित करण्यात आलेले आहेत। त्याचसोबत जो आपल्याला कोकम सरबत आणि लिंबू सरबत जो या ठिकाणी मिळतो तो जवळपास 6 रुपयाला अगोदर मिळायचा, परंतु त्याचे दर जो आहे तो कमी करण्यात आल्याचं रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। तो आता दर 5 रुपये असेल आणि मात्र 150 मिली कोकम सरबत आणि लिंबू सरबत जो आहे तो 5 रुपयाला मिळणार असं रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं मुंबईकरांचं आवडतं खाद्य आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं खाद्य म्हणजे हा वडापाव जो आहे तो कुठेतरी आता महाग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळे नक्कीच मुंबईकरांच्या खिशाला झळ बसणार आहे। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।